श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मीन राशीच्या लोकांसाठी 2026 या वर्षाचा हा पहिलाच आठवडा तुमच्या आयुष्याला एक असं वळण देणार आहे ज्याचा विचार कदाचित तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ज्या एका संधीची वाट पाहत होतात, ती संधी आता तुमच्या दारी उभी आहे. तुमच्या कुंडलीत ग्रहांची एक अशी दुर्मिळ युती होत आहे जी तुम्हाला अफाट धनसंपत्ती आणि मानसन्मान मिळवून देऊ शकते. पण लक्षात ठेवा, नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका सर्वात मोठ्या आनंदाच्या बातमीबद्दल सांगणार आहे, जी ऐकून तुमचे डोळे आनंदाने ओलावतील. पण त्यासोबतच एक अशी छोटी चूक आहे जी मीन राशीचे लोक वारंवार करतात आणि त्यामुळे आलेली लक्ष्मी परत जाते. ती चूक कोणती, हे जाणून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण दुर्लक्ष करण्याची ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या विशेष भागात. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मीन रास ही गुरुची रास आहे. तुम्ही स्वभावाने अत्यंत दयाळू, कल्पक आणि शांत असता. पण गेल्या काही काळापासून तुमच्या राशीवर शनीची 7.5 किंवा इतर ग्रहांची प्रतिकूल स्थिती असल्याने तुम्हाला कष्टाच्या मानाने फळ मिळत नव्हते. मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी आणि पैशांची चणचण यामुळे तुम्ही त्रस्त होतात. पण आता वेळ बदलली आहे. जानेवारी 2026 चा हा पहिला आठवडा म्हणजे तुमच्या संघर्षाचा शेवट आणि सुवर्णकाळाची सुरुवात आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण मीन राशीच्या जातकांसाठी 5 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. 1. तुमचे आरोग्य कसे राहील. 2. नोकरी आणि व्यवसायात कोणती मोठी संधी मिळणार आहे. 3. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल का. 4. ती सर्वात मोठी आनंदाची बातमी नक्की कोणती आहे. 5. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या चुका टाळल्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. मित्रांनो, हा केवळ ग्रहमानाचा अंदाज नाही, तर तुमच्यासाठी एक सतर्कतेचा इशारा देखील आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही सोडून जाऊ नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर भगवान विष्णूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका, कारण त्यांच्या आशीर्वादानेच तुमच्या राशीचे दोष दूर होणार आहेत. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया तुमच्या भाग्योदयाबद्दल. नमस्कार भक्तांनो आणि रसिक प्रेक्षकांनो. आपल्या आध्यात्मिक परिवारात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. 2026 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा पहिला आठवडा अत्यंत विलक्षण ठरणार आहे. ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या 7 दिवसात तुमच्या नशिबाचे ताळे कसे उघडणार आहे आणि ती कोणती सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जी तुमच्या दारी येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचे नशीब पालटू शकतो. मीन राशीच्या स्वामींच्या कृपेने या आठवड्यात तुमचे आत्मबळ वाढलेले असेल. सूर्याचे भ्रमण आणि गुरुची दृष्टी तुमच्या राशीवर सकारात्मक प्रभाव टाकत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जे मानसिक दडपण तुम्ही सोसत होता, ते आता हळूहळू कमी होताना दिसेल. तुमच्या वाणीत गोडवा येईल, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. जर तुम्ही पदोन्नतीची किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. सरकारी कामात अडकलेले लोक आता मोकळे होतील. व्यापाऱ्यांसाठी सांगायचे तर हा आठवडा लक्ष्मीच्या आशीर्वादाचा आहे.
नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. विशेषतः जे लोक लोखंड, कापड किंवा सोन्या-चांदीच्या व्यापारात आहेत, त्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. अचानक धनलाभ होण्याचे योग प्रबळ आहेत. आता वळूया त्या मुख्य बातमीकडे. मीन राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात आनंदाची बातमी तुमच्या कौटुंबिक जीवनाशी निगडीत आहे. ज्यांच्या घरात विवाहाच्या अडचणी येत होत्या, त्यांचे विवाह जमण्याचे योग आहेत. तसेच घरामध्ये नवीन पाहुण्याचे आगमन किंवा संतती सुखाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचे एखादे मालमत्तेचे काम कोर्ट कचेरीत अडकले असेल, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. हा विजय तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवाचा क्षण असेल. मित्रांनो, जरी काळ चांगला असला तरी काही बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या अनियमिततेमुळे पोटाचे विकार जडू शकतात. दुसरी गोष्ट, तुमची गुपिते किंवा तुमच्या भविष्यातील योजना कोणासमोरही उघड करू नका. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासात असताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. घाईघाईत कोणताही कागदपत्र वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. हा आठवडा अधिक मंगलमय करण्यासाठी एक छोटासा उपाय नक्की करा. या संपूर्ण आठवड्यात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा आणि त्यांना पिवळे फूल अर्पण करा. शक्य असल्यास गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे धान्य किंवा वस्त्र दान करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तर मित्रांनो, मीन राशीसाठी जानेवारीचा हा पहिला आठवडा खरोखरच भाग्योदयाचा ठरणार आहे. मी सांगितलेली ती आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणेल. पण लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे कर्मावर विश्वास ठेवतात. हा आठवडा तुमच्यासाठी अधिक फलदायी व्हावा आणि मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत, यासाठी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. या आठवड्यात शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा खिशात पिवळा रुमाल ठेवा. भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन केळीचे दान करा. या छोट्याशा उपायाने तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होईल आणि तुम्हाला मिळणारे लाभ दुप्पट होतील. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. मला खात्री आहे की या नवीन वर्षात तुम्ही काही नवीन संकल्प केले असतील. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमच्या जीवनात काही विशिष्ट अनुभव येत असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचतो आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापैकी किती लोकांना असे वाटते की गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलत आहे? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचे अनुभव वाचून इतर मीन राशीच्या बांधवांनाही प्रेरणा मिळते. आपण सर्वजण मिळून या आध्यात्मिक प्रवासात एकमेकांना साथ देऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही आपल्या या आध्यात्मिक परिवाराचे सदस्य झाला नसाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील घंटीचे चित्र, बेल आयकन, दाबायला विसरू नका. यामुळे जानेवारी महिन्यातील पुढच्या आठवड्याचे राशीभविष्य आणि इतर महत्त्वाचे उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. हा व्हिडिओ आपल्या त्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की पाठवा ज्यांची रास मीन आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. आपण लवकरच भेटूया पुढच्या विशेष भागात. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहो. हीच प्रार्थना. खूप खूप धन्यवाद.